तर ही बघा गिरण मसाल्याची. तर इथे आलेला होता मी आणि इथे आता गाडीतून सगळं सामान काढतात. सकाळपासून लाईट गेलेली, तर इथे आता आपला वडापाव आलेला आहे. आता आम्ही खातो. तर अशा प्रकारे आपला मसाला भाजून झालेला आहे. इथे मी थोडा थंड व्हायला ठेवला आहे. घेणार आहोत इथे तुकडा म्हणजे करणार आहोत. आणि ही पण हळद आपण 2 किलो आणली सेपरेट, अशी घेते. आता हे आता बारीक आहे तोच आवाज नाही. मिरच्या बघा अशा आम्ही मिरच्या वालत टाकू. आता 2 दिवस मिरची शिकवायची आपल्याला. त्याच्यानंतर मग हे तोडाचा आहे देखा आहे असा. देखा तोडला का मग घेणीच नाही त्याला. हे बाजूशी जे पाहिजे का वायला वायला काय एखादच कर. हे अशा आमच्या 5 किलोच्या मिरच्या आहेत आणि याला हा 2.25 किलोचा असा अख्खा मसाला आहे. मसाला खूप छान होता आमचा. ते वाल आणलेले मी 2 किलो आणि 1 किलो मटर आणलेली सुकी. रेस आता 2-3 दिवस सुकवते. आता जरा दुपारी आम्ही आलो. कडक झाल्या मिरच्या, कडक झाल्या जरा. आता मोडायला घेतो मिरच्या. याही बहुतेक मोडल्या ना बाई इथं यांच्या. झाल्या यांच्या मोडून आणली आपल्याच. मग याच्यात घे माझ्या मनात दे ना त्यांच्यावरून. चला आता तो हान मला हे बी आपली पडल्या बघ. आता या मोडतून अशा मिरच्या आम्ही तोडून घेणार आहोत. कशी मम्मीसला दाखवते. कैची आहे बघ, कैची शिकत मग देखा अजिबात नको ठेवा. हां बस हाय. आता या मिरच्या थोड्या वाढल्या तर चाललो आम्ही आता हे भरून घेतो. हे बघा ताई कशा भरताना. तशात आता मी पण हे भरून सगळं घेते. तर आज मिरच्या सुकवायचा आमचा दुसरा दिवस आहे आणि आज मग सुकल्या मिरच्या की आम्ही संध्याकाळी जाऊ मसाला कुटायला. इथे बघा मी लावले, तिथे कडधान्य पण लावलेले आहेत आणि मिरच्या एकीच्या याच्यात अजून खाली. कबूतर आलाय बघा आमच्या इथं. अंडी घातली त्यांनी 2. तर एकीने इथे टाकलेले आहेत, झाकण देऊन ठेवलेले आहे. काम चालू आहे सगळं. आता इथे मी कसं जेवण वगैरे करून घेते. आम्हाला पुन्हा अख्खा मसाला भाजायचा काय नाही, थोडा थोडा. नंतर ते काम करायला लागेल. आता आजचा काही भेटतंच आहे जेवण, तर डाळ बनवते मी इथे. आता इथे आपली जेवणामध्ये डाळ बघा झालेली आहे, होते म्हणजे आता. आणि इथे बनवलेली आपण सोयाबीन टिक्की. इथे राईस आहे आणि इथे भाकरी आहे आपली. असं आपला जेवण दुपारचं झालेलं आहे. तर चला आता आमचा दुपारचं जेवण आम्ही एन्जॉय करतो. त्याच्यानंतर आपण मिरच्यांचं वगैरे काय कसं करतो हे तुम्हाला दाखवणार आहे. तर माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. आता हे मसाले मी थोडे थोडे भाजून घेते मंद आचेवर. आता हे एवढा आपल्याला मसाला भाजून घ्यायचा इथे ठेवला आहे. जास्त नाही, आपण थोडा थोडा करूनच घेऊ आणि एकदम स्लो गॅसवर करायचं आहे. जाळायचं नाही आपल्याला मसाला. तर आता भाजून झाल्यावरच दाखवते. तर अशा प्रकारे आपला मसाला भाजून झालेला आहे. इथे मी थोडा थंड व्हायला ठेवला आहे. आणि इथे आता ही हळद आहे ती आपण याच्यामध्येच टाकायची आहे मसाल्यामध्ये. ते कुटून घेणार आहोत इथे, तुकडा म्हणजे करणार आहोत. आणि ही पण हळद आपण 2 किलो आणली सेपरेट, तिचे पण असे तुकडे करून घेऊ. तर चला तुकडे करते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते. तर
तर अशा प्रकारे आपण ही तुकडा केला आहे हळदीचा आणि याच्यामध्ये टाकलं आहे. ही मसाल्यामध्ये दिलेली प्रमाणामध्ये त्यांनी. तर आता ही हळद आपण ठेचून घेऊया. अशीच करायची आपल्याला ती पण. गव्हाण फाट्याच्या एका गोडाऊनला आग लागली, त्याचा धूर बघा किती आता झालंय. शकता तुम्ही पूर्ण ढग काळे झाले तिकडे. इथे गेले आमचा सिनो चालला. सिनो चालला आपला अकॅडमीला. मिरच्या पण आता सुकल्या. चाललो होतं भराला मिरची. आणि आधी एकदा तयारी वगैरे करून घेते. कसला धूर आलाय तो बघा. तर इथे आता आम्ही मिरच्या सगळ्या भरून घेतलेल्या आहेत अशा. आणि घेते आता हे आता कुटाला सगळी. मी पण इथे निघालोय आणि इथे लागली ट्रॅफिक वाटतं. पुढे ट्रॅफिक झाली जराशी. तर इथे आता आम्ही विंदनेला थांबलो. इथे मस्त असे वडापाव भेटतात. तर रोहितलाच पाठवलेला आणायला. तो आला आता घेऊन. वडापाव आपले आलेले आहेत. चला वडापाव खाऊया आपण. इथे आता आपला वडापाव आलेला आहे. आता आम्ही खातो. तर ही बघा गिरण मसाल्याची. तर इथे आलेलो आहोत आम्ही. आणि इथे आता गाडीतून सगळं सामान काढतात. सकाळपासून लाईट गेलेली, पण आता इथे पाऊल टाकल्यावर लाईट आलेली आहे. तर इथं आमच्या गावातल्या पण ताईसा भेटलेल्या आहे, त्याही पण आणल्या. आता इथं वजन करतो ना आम्ही सगळ्या. ही बघा गिरण. गर्दी आहे बघा. एवढे नंबर आहे. तर हा आहे वजन काटा. इथे आता मिरच्यांचं वजन केला जाईल. तर इथे खूप लाईन होती आणि आत्ता माझा नंबर आला आहे. आणि मी इथे आता गोणी बघा किती वजन आहे तरी उचलून ठेवली म्हणजे वजन काट्यावर. आणि आता वजन करते. तर 8.5 काय असं किलो म्हणजे झाला होता. हळद वगैरे सर्व एकत्र होता. आणि इथेच आपल्याला पिशव्या वगैरे त्या पॅकिंगच्या मिळतात. तर हेच सर्व आम्ही विचारत होतो त्याला कसं आहे काय ते. आणि तिथेच मग पे वगैरे केलं. गिरणीमध्ये आतमध्ये बघा खूप आवाज पण होता आणि लोकांची गर्दी बघा, भरपूर गर्दी आहे. कारण लाईट गेलेली त्याच्यामुळे एवढी गर्दी आहे. नाहीतर एवढी गर्दी आम्हाला कधी मिळत नाही. तर आज बघा किती गर्दी होती. आणि आमचा नंबर पण एकीकडे लागला आहे. तर पहिला आता हळद आम्ही म्हणजे मी वाटून घेणार आहोत. कारण हळदीसाठी म्हणजे कमी लाईन होती. तर हळद आम्ही पहिले कुटून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे हळद कुटली जाते बघा. अशी एक छोटी चक्की आहे त्याच्यामध्येही टाकली जाते आणि नंतर दुसऱ्या चक्कीमध्ये टाकली जाते. हळद कुटून झाल्यावर आता इथे मसाला कुटण्यासाठी लाईन लागलेली आहे. भरपूर वेळाने लाईन आलेली. आणि आता ही सर्व आमचीच मंडळी आहेत. एकेकाचा नंबर लागलाय. आमचा मसाला कुटून आलेला आहे बघू शकता. कलर पण हा सुंदर असा कलर आलेला आहे. हे हळद आता मी निघालो आता घरी जायला. आमचा मसाला कुटून झालेला आहे फायनली. आणि मस्त असा आमचा मसाला झालाय. घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते. तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. तर असा मी मसाला रात्रभर असा खुला ठेवलेला. ही हळद पण अशी. आणि आता ही मी या पॅकेटमध्ये भरून घेणार आहे. तर असा हा 3-4 दिवसाचा आमचा मसाला कुटण्याचा काम झाला. म्हणजे मसाला 3-4 दिवसात आमचा झाला कुटून. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. जर माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.